नमस्कार। येत्या 17 तारखेला MPSC कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे आणि महाराष्ट्रातले जवळपास 8,000 8,500 जवळपास 8 ते 8,500 पोस्ट होत्या, ज्याच्यासाठी महाराष्ट्रातले तमाम पूर्व अभ्यास करून राहिले होते। एका पोस्टसाठी जवळपास 13 विद्यार्थी बोलावले, म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास 1 लाख पोरं ही परीक्षा देणार आहे आणि 1 लाख पोरं ही परीक्षा देणार असल्यामुळे प्रचंड प्रशासनावर तर ताण आहेच परीक्षा घेण्याचा, पण विद्यार्थी जो आहे त्याच्यावर प्रचंड ताण आहे। तर बे पोट्टे हो, आता जे परीक्षा आहे आपलीवाली त्याच्यात काही टेन्शन घेऊ नका। आता फक्त तुमच्यापाशी उद्याचा एक दिवस आहे, रविवारी एग्जाम आहे। जास्तीत जास्त मराठी इंग्रजीच्या पेपरवर फोकस कर जा, पुरे अटेम्प्ट मारून ये जा। इंग्लिशचे नाही आले पाचक तेवढे सोड जा, बाकी 100 पैकी 95-98 आली वे तर 100 अटेम्प्ट असला पाहिजे। पहिल्या पेपरचा मराठी इंग्रजीचा पेपर आहे, दुसरा पेपर आहे GSचा, तर GSमध्ये 85 अटेम्प्ट मारून यायचे, कमी मारून यायचे नाही। ठीक आहे, कमी मारून यायचे नाही। 60 मारून आला तुले वाटते का माय 60 बरोबर येते, तोपचंद अजिबात तुझे बरोबर येत नाही, हे लक्षात ठेव डोंबड्या। आणि पहिल्या पेपरमध्येच जास्तीत जास्त स्कोर करा, 75 ते 80। ठीक आहे, 75 70 ते 80च्या दरम्यान स्कोर आला पाहिजे पहिल्या पेपरचा। आणि दुसऱ्या पेपरमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व पोरायले ॲन ॲव्हरेज मार्क भेटते, कारण GSचा पेपर आहे। तर सध्या जे महाराष्ट्रात आता पुट्टे अभ्यास करून राहिले माय का होईल का नाही होईल, तर डिजिटल घड्याळ चालत नाही, पेपरले जाताना घड्याळ साधीवाली घेऊन जा। ठीक आहे, पेपरले 1-1.25 तास अगोदर जा सेंटरवर। ठीक आहे, 2 पेपर एकाच दिवशी राहते म्हणून बरोबर लक्ष ठेव जा। ठीक आहे, कायावाला बॉल पेपर रेनॉल्डचा ने जा, कर 3 याच्यात गोला काला झाला पाहिजे। आणि ठीक आहे, पेपरच्या शेवटी ठीक आहे एवढं लक्षात ठेव जा का कोणता प्रश्न सुटला तर नाही आपला, म्हणून सिक्वेन्सनंच बरोबर सोडवत जायचे। त्याच्यानंतर सगळे ठीक आहे टिक करून रप पेपरवर टिक करायचे, मग OMR शीटवर सगळ्यात शेवटी 5 मिनिटात सोडवायचे। असं काही करू नका। ठीक आहे, म्हणून मला तुम्हाला सांगणं आहे का तुम्ही हे पेपर सोडवताना काळजी घ्या। ठीक आहे, टेन्शन घेऊ नका। काही लोक नवीन पेपरले राहते त्याला घाम सुटते, 17व्या फेंडकाडाले पुसत जाते। तर स्वतःची पाण्याची बॉटल न्या, घड्याळ न्या, हॉल तिकीट तुम्ही विसरले तर चालते, पण हॉल तिकीट बरोबर न्या। त्याच्यानंतर कायावाला रेनॉल्डचा मोठा ब्लॅक बॉल पेन येते तो न्या। आणि त्याच्यानंतर परीक्षेचं नाव हे चुकलं तरी चालते, पण रोल नंबर चुकला नाही पाहिजे। रोल नंबरचे गोळे काळे करताना व्यवस्थित करा आणि व्यवस्थित सिक्वेन्सली प्रश्न सोडवा। एखादा जर प्रश्न चुकीचा झाला तर काही भ्याचं काम नाही, त्याचं टेन्शन सोडून द्या, दुसऱ्या प्रश्नावर फोकस करा। सिली मिस्टेक टाळा। ठीक आहे, कंटिन्युअस सिली मिस्टेक होत असं गणिताच्या रिझनिंगमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर 2 आलं तर घाईगडबडीत आपण 2 करून घेतो, पण ते कोण्या ऑप्शनमध्ये आहे हे चेक करा। ठीक आहे, असं बऱ्याच वेळा होते का आपल्या हातानं सिली मिस्टेक होते, 4 सिली मिस्टेक होते, 2 मार्कांना रिझल्ट राहते। आणि निगेटिव्ह मार्किंग आहे याची काळजी घ्या, पॉईंटमध्ये रिझल्ट लागणार आहे। म्हणून GSच्या पेपरले 80 ते 85 अटेम्प्ट असलाच पाहिजे ना आपला। आणि पहिला जो पेपर आहे मराठी इंग्रजी ग्रामरचा, या पेपरले आपला ठीक आहे 95 ते 100 अटेम्प्ट असला पाहिजे। ज्याचं इंग्लिश गयगुजरा आहे त्यानं थोडासा कमी सोडव जा, पण मात्र हप काढून या पेपर सुस्ती करू नका। सर्व महाराष्ट्रातल्या कंबाईनचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो येणाऱ्या परीक्षेसाठी। या पार करून या साल्यो, तुमचे मायबाप ठीक आहे तुमची वाट पाहत आहे का पोट्ट एखादा तरी चांगला रिझल्ट घेऊन येईल, असा गोल्डन चान्स येणार नाही। 8,000 जागा क्लरिकलच्या आहे, हे लक्षात ठेवा। आपल्या आईवडिलांना आठवा। ठीक आहे, घाबरू नका आणि टेन्शन घ्यायचं अजिबात काम नाही। आपण कधी एखाद्या वेळेस होते पेपरले चुका, तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही। 2 पेपर आहे, दोन्ही पेपरचा चांगला अभ्यास करून जा। नवीन कोणतेही पुस्तकं वाचू नका, पेपरले गेल्याच्या नंतर तिथं औकातल्यासारखं वाचून बसू नका। जेवढा अभ्यास झाला तेवढाच चांगला होते। ठीक आहे, वाटलं तर तुम्हाला रिव्हिजन मारू शकता तुम्ही। आता 1 दिवस आहे, 1 दिवसात एक ओव्हरलुक मारा, मराठी इंग्रजीवर जास्तीत जास्त फोकस करा आणि तिथं स्कोर करा। म्हणून येणारा काय तुमचा आहे, आपला मायबाप कष्टकरी। ठीक आहे, कष्टकरी आहे जो आपला मायबाप, कोणाचे शेतकरी आहे, कोणाचे कामगार आहे, कोणाचे मायबाप ठीक आहे कुठेही कामावर जाते। म्हणून आपल्या मायबापाचं स्वप्न आपल्याला यशस्वी करून दाखवायचं आहे, आपल्याला मोठं होऊन दाखवायचं आहे। ही परीक्षा आपल्यासाठी महत्त्वाची आहे
आपण इथून पास झालो तर एका चांगल्या नोकरीवर लागू आणि गव्हर्नमेंटमध्ये सिलेक्ट होऊ. म्हणून गव्हर्नमेंटमध्ये जर सिलेक्ट झाले तर सरकारचे जवाईस होता, लगेच तुम्हाला ठीक आहे 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट चालू होते. म्हणून येणाऱ्या परीक्षेसाठी मी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो फिनिक्स अकॅडमी परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे. धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर या पार करून या. ठीक आहे. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. धन्यवाद.